पुणेकरांनो सावधान, कारण शहरावर आता मोठं पाणी संकट ओढवण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण 15 जून उजाडलाय तरी सुद्धा पुण्यामध्ये अजून पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये. आणि त्याचबरोबर राज्यातील अनेक भागांमध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच व्यक्त केली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेनं आता मोठा निर्णय घेतलाय. पुण्यामध्ये आता दिवसाआड सम आणि विषम अशा तारखांनुसार पाणी पुरवठा केला जाणार आहे, ज्यामध्ये पर्वती, LLR, SNDT, चतुर्शृंगी, होळकर, विद्यापीठ, चांदणी चौक, बाणेर, म्हाळुंगे, वारजे, माळवाडी, रामनगर, कोंढवे, धावडे, शिवणे, श्रीहरी, केदारेश्वर आणि धनकवडी या परिसरातील नागरिकांना सम तारखांना पाणी पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर कोथरूड, लक्ष्मीनगर वगळता बावधान, एरंडवणेचा काही भाग, त्याचबरोबर संतोषनगर, आंबेगाव खुर्द, महादेवनगर, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, सेमिनरी हिल आणि पर्वती दर्शन या परिसरांना विषम तारखांना पाणी मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या भागांमध्ये आधीपासूनच एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे त्या भागांच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल हा झालेला नाहीये. आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता नळांची गळती, टाक्यांचा ओव्हरफ्लो आणि पाण्याची नासाडी टाळावी. ऑगस्ट महिन्यापर्यंत साधारण हा पाणीसाठा जो आहे तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि इतर कोणत्याही कारणासाठी पाणी वापरावर बंदी सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच यंत्रणांना सुद्धा सतर्क राहण्याचे निर्देश जे आहेत ते सरकारनं दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा पाणी जपून वापरा.